मुलांनो, आज आपण 5वी ते 10वी मध्ये उपयोगी पडणारा तसेच बाकी कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जसं की तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक, MPSC, UPSC याच्यात सगळ्यात उपयोगी पडणारा आणि महत्त्वाचा चॅप्टर म्हणजे LCM आणि HCF कॅल्क्युलेट करणं. याच्या प्रत्येक मेथड आपण शिकणार आहोत आणि त्यातले बारीक बारीक पॉईंट, अगदी छोट्यात छोटा पॉईंट पण मी तुम्हाला शिकवणार आहे. व्हिडिओ थोडा लेंदी होईल, पण हा जर व्हिडिओ तुम्ही नीट पाहिला तर तुमची कोणतीही बारीकात बारीक शंका असेल तर ती क्लिअर होऊन जाईल. आणि एखादा पॉईंट जर राहिला असेल, तुम्हाला असं वाटलं की हा मला अजून शिकण्याची गरज आहे, तर त्याचा मला तुम्ही कमेंट करा. आपण त्याच्यावरती पर्सनली तुम्हाला मी गाईड करेन. ठीक आहे, चला आपण वेळ न घालवता सुरू करूया. बघा, आपण काय बघतोय, LCM आणि HCF. मुळात LCMचं लॉंग फॉर्म काय आहे? लोएस्ट कॉमन मल्टिपल. मल्टिपल म्हणजे काय आणि फॅक्टर म्हणजे काय हे तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे. नसेल पाहिलं तर व्हिडिओ तर प्लीज बघून घ्या, ते पण तुमचं कन्सेप्ट क्लिअर होऊन जाते. मी शॉर्टमध्ये सांगते. मल्टिपल म्हणजे काय? एखाद्या नंबरचं आपल्याला मल्टिपल काढायचे म्हणजे काय, तर अतिशय सोप्या ह्याच्यात सांगते की मल्टिपल म्हणजे टेबल म्हणजे पाढा लक्षात ठेवा. जसं की तुम्हाला जर 2चे मल्टिपल्स मी विचारले तर 2च्या टेबलमध्ये काय काय येतं? 2, 4, 6, 8, 10, 12, अगदी 20पर्यंत थांबत नाही. मल्टिपल हे अनलिमिटेड असतात, इनडेफिनेट असतात. ओके, तर त्या नंबरच्या टेबलमधले नंबर्स म्हणजे तेच ते मल्टिपल. मग फॅक्टर्स म्हणजे काय? तो नंबर कोणत्या कोणत्या टेबलमध्ये येतो, त्या टेबलचे नंबर म्हणजे त्या दिलेल्या नंबरचे फॅक्टर्स. म्हणजे काय, आता बघा, फॅक्टर्स तुम्हाला 12चं शोधायचं, तर 12 कोणत्या कोणत्या टेबलमध्ये येतो? 1 हा प्रत्येक नंबरचा फॅक्टर असतो, मग 1 तर आलाच. मग 2च्या टेबलमध्ये 12 आहे, 3च्या आहे, 4च्या आहे, 6च्या आहे, 12च्या आहे. म्हणजे 1, 2, 3, 4, 6 आणि 12 हे झाले 12चे फॅक्टर्स. आणि मग 12चेच तुम्हाला जर मल्टिपल विचारलं तर सरळ 12चा टेबल लक्षात आणायचा. 12, 24, 36, 48, 60, 72, 84 एक्सेट्रा. ओके, तर फॅक्टर्स मल्टिपल शॉर्टमध्ये मी परत आपण रिवाईज केलं. आता आपण वळूया LCM HCFच्या मेथड्सकडे. तर एकाच मेथडने LCM HCF काढता येतो असं नाही आहे. आपण वेळेनुसार, नंबरनुसार किंवा जर स्पेसिफिक दिलं असेल की ह्याच नंबरने काढा, मेथडने काढा, तर ती वापरायला लागेल. ह्याच्यासाठी आपल्याला सगळ्या मेथड शिकणं कंपल्सरी आहे. ओके, तर आपण त्यातली पहिली मेथड आपण बघणार आहोत आज, प्राईम फॅक्टरायझेशन मेथड. ठीक आहे, प्राईम फॅक्टरायझेशन. मग प्राईम म्हणजे काय? मुळात प्राईम फॅक्टरायझेशन म्हणजे आपण दिलेल्या नंबरचे प्राईम फॅक्टर शोधायचे. प्राईम फॅक्टर शोधायचे म्हणजे काय? असे फॅक्टर शोधायचे की त्याचे परत पुन्हा काही फॅक्टर पडले नाही पाहिजेत. मी जे बोलते हे तुम्हाला उदाहरणं सोडवता सोडवता तुमच्या लक्षात जास्त येईल. मुळात प्राईम शब्दाचा अर्थ आधी लक्षात घ्या. प्राईम म्हणजे द वन अँड ओनली, म्हणजे त्याचा दुसरा कुठलाच फॅक्टर नाही पाहिजे. मग 2 फॅक्टर पाहिजे. कुठला? तो नंबर स्वतः आणि 1 सगळ्याचाच फॅक्टर असतो. मग असा नंबर ज्याला फक्त 1 आणि तो नंबर स्वतः असे 2च फॅक्टर आहेत, त्या नंबरला म्हणायचं प्राईम फॅक्टर. एवढं सोपं आहे. बघा, आपण प्राईम फॅक्टरचे एक्झाम्पल्स बघूया. 2, मला सांगा 2 दुसऱ्या कुठल्या टेबलमध्ये आहे का? फक्त 2च्याच टेबलमध्ये. आणि 1च्या टेबलमध्ये तर असतोच सगळा नंबर. 1 आणि 2 हे 2च फॅक्टर आहेत 2चे. सो 2 हा प्राईम नंबर आहे. आणि एक महत्त्वाचं लक्षात ठेवा, 2 हा नंबर असा एकुलता एक नंबर आहे जो इव्हन प्राईम नंबर आहे. तो इव्हन प्राईम आहे. म्हणजे काय? इव्हन म्हणजे काय? तर समसंख्या. मग सम म्हणजे काय? ज्या नंबरच्या एकक स्थानी म्हणजे युनिट प्लेसला 0, 2, 4, 6, 8 येत असेल त्या नंबरला इव्हन नंबर म्हणतात, ज्याचे 2 सारखे भाग होतात. अतिशय सोप्या भाषेत सांगायचं तर तो झाला इव्हन नंबर, म्हणजेच मराठीमध्ये समसंख्या. आणि ऑड नंबर म्हणजे ज्याचे 2 सारखे भाग होत नाही, एक एक्स्ट्रा उरतो, जसं की 3, 7, 5. ओके, 2 हा असा आहे नंबर, तो इव्हन प्राईम आहे. फक्त 2 एकटाच नंबर आहे की जो इव्हन आहे पण प्राईम आहे. मग अजून कुठले प्राईम नंबर आहेत? 3, 5, 7, 9, 11,
13, 17, 19, 23, 29, 31, 37, एक्सेट्रा. बघा हे जे मी नंबर लिहिलेत हे दुसऱ्या कुठल्याच टेबलमध्ये नाही. 3, 5, 7, 9, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37 हे असे नंबर आहेत. ते फक्त त्या स्वतःच्याच टेबलमध्ये आहेत. आणि 1च्या 1 आणि ते नंबर स्वतः असे दोनच फॅक्टर्स आहेत त्या नंबरला, म्हणजेच हे प्राईम नंबर्स आहेत. ओके. आणि मग कॉम्पोजिट नंबर म्हणजे काय, याला 2पेक्षा अधिक फॅक्टर्स आहेत. 2पेक्षा अधिक फॅक्टर म्हणजे काय, तो नंबर स्वतःच्या टेबलमध्ये तर असतो, पण इतर पण टेबलमध्ये आहे. जसं की बघा 4, आपण 4 घेतलं तर 4 हा नंबर 1च्या तर असेच आहे, पण 2च्या पण टेबलमध्ये आहे आणि 4च्या पण आहे. मग 4ला फॅक्टर किती झाले, 3, 1, 2 आणि 4 झाले की नाही. 2पेक्षा जास्त फॅक्टर्स, म्हणजेच हा नंबर काय आहे, 4 हा नंबर काय आहे, कॉम्पोसाईट नंबर आहे. अजून कॉम्पोसाईट नंबरचे एक्झाम्पल्स खूप आहेत, आपण थोडी बघूया. आता बघा 4 झाला, 5 प्राईम आहे, 6 परत कॉम्पोसाईट आहे, कारण 6 हा नंबर 2, 3, 6 आणि 1 अशा 4 टेबलमध्ये आहे. नंतर आपण 9 नंबर इथे चुकून दिला आहे. 9 नंबर प्राईम नंबर नाही आहे. 9 नंबर हा कॉम्पोसाईट नंबर आहे, ठीक आहे, कारण तो 3च्या टेबलमध्ये. त्यानंतर 12, 48, 70 असे अनेक नंबर आहेत जे कॉम्पोसाईट आहेत. असे नंबर जे दुसऱ्या पण टेबलमध्ये, ठीक आहे. म्हणजे ज्या नंबरला फक्त 2च फॅक्टर आहेत, तो नंबर स्वतः आणि 1 अशा नंबरला प्राईम नंबर म्हणायचं. आणि असे नंबर ज्या नंबरला 2पेक्षा जास्त फॅक्टर आहेत त्याला म्हणायचं कॉम्पोसाईट नंबर, ठीक आहे. मग आपल्याला दिलेल्या नंबरचा LCM आणि HCF जर प्राईम फॅक्टरायझेशन मेथडनी काढायचं असेल तर आपल्याला त्या नंबरचे प्राईम फॅक्टर शोधायचे. म्हणजे काय करायचं ते आपण आता बघूया. बघा आपण 18 आणि 36 म्हणजे 18 आणि 36 घेतलेत LCM आणि HCF काढण्यासाठी, ते पण प्राईम फॅक्टरायझेशन मेथडने. आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये फॅक्टर्स कसे पाडायचे ते पण बघितलं आहे, तरी पण आपण आता क्विकली रिवाईज करूया. बघा 18च्या युनिट प्लेसला काय आहे, 8 आहे, म्हणजेच तो नंबर 8 हा नंबर 2ने डिवाईड होतो. सो 18 हा नंबर पण 2ने डिवाईड होणार. मग इकडे 2 लिहायचं. जेव्हा आपण 18ला 2ने डिवाईड करतो तो 2 9 जा 18, 9 कोशंट येतो. मग 9 हा नंबर कुठल्या नंबरने डिवाईड होतो, छोट्यात छोट्या, तर तो 3ने होतो. 3ने 9ला डिवाईड केलं की 3 जा 9, तो 3 जा तर 3 इकडे लिहायचा. पुन्हा 3ला फक्त 3ने डिवाईड होईल, सो डिवाईड करणारा 3 तर येत, आणि 3 1 जा 3, तो 1 इकडे लिहायचा. जेव्हा इकडे 1 येतो तेव्हा आपले त्याचे फॅक्टर्स होतात. आता मला सांगा 2, 3 आणि 3 आहेत की नाही प्राईम नंबर्स. बघा म्हणजे त्याला फक्त 2 हा फक्त 2च्या टेबलमध्ये येतो आणि 3 हा फक्त 3च्या टेबलमध्ये येतो, याचा प्राईम नंबर आहे. याला म्हणतात प्राईम फॅक्टर शोधायचे 18चे, ठीक आहे. तसेच आपण 36चे पण शोधून घेऊ. तर कुठल्याही नंबरला डिवाईड करताना म्हणजे फॅक्टर्स पाडताना छोट्यात छोटा नंबर घ्यायचा. आता बघा 36 6च्या टेबलमध्ये पण येतो, पण आपण डायरेक्ट 6 घ्यायचा नाही आहे, छोट्यात छोटा नंबर. मग कुठला आहे, 1 नंतर 2ने डिवाईड होईल कारण युनिट प्लेसला 6 आहे, मग 2 इथे लिहिला. आता 2ने 36ला डिवाईड तुम्हाला करता येत नसेल तर साईडला करून घ्या, पण ओरली आलं पाहिजे. 2 1 जा 2, 3 मधनं 2 कट झाले की 1 उरणार, 1 आणि हा 6 16, पण 2 8 जा 16. ओके. बघा 18 2 जा 36 म्हणजे आपलं बरोबर आहे. पुन्हा युनिट प्लेसला आहे 8 म्हणजे 2ने डिवाईड होणार, 2 9 जा 18, 9 3ने होणार, 3 जा 9, आणि पुन्हा जो 3 आहे त्याला परत 3नेच कट करायचं, कट नाही करायचं, डिवाईड करायचं. म्हणजे इथे 3 लिहायचं, 3 1 जा 3, इथे 1 लिहायचं, ठीक आहे. मग आता आपण फॅक्टर्स काय आले बघूया 36 आणि 18चे. आधी 18चे लिहूयात. फॅक्टर्स नेहमी मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये लिहायचे, 2 × 3 × 3.
हे झाले 18चे फॅक्टर्स. तसेच आपण 36चे पण फॅक्टर बघणार आहोत. 2 मल्टिप्लाइड बाय 2, एकाखाली एक नीट लिहूयात आपण, कॉमन फॅक्टर्स अंडरलाईन करायला बरं पडेल. 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 3. ओके, हे झाले 36 आणि 18चे फॅक्टर. आता नेक्स्ट स्टेप काय आहे आपली, तर कॉमन फॅक्टर जे आहेत त्याला अंडरलाईन किंवा सर्कल करून घ्यायचं. आता 18 आणि 36मध्ये 2 एकदा कॉमन आहे आणि 3 एकदा कॉमन आहे, आणि हा 3 आणि हा 3 पण कॉमन आहे. ठीक आहे, हा 2ला पेअर नाही आहे कॉमनची, सो त्याला तसंच सोडायचं. मग इकडे आपण कॉमन फॅक्टर्स आधी लिहून घेऊया. कॉमन फॅक्टर्स, कॉमन फॅक्टर्स एकदम डिटेलमध्ये मी शिकवते तुम्हाला समजण्यासाठी. फास्टमध्ये आपण नंतरचे सम करूयात. आता कॉमन फॅक्टर नेहमी एकदाच लिहायचे, 2 आणि 3 दोनदा, हो की नाही. मग HCF म्हणजे काय, तर HCF म्हणजे सगळ्या कॉमन फॅक्टर्सचं प्रोडक्ट करायचं, म्हणजे मल्टिप्लिकेशन करायचं. HCF इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 3. म्हणजेच HCF काय आलं आपला, 3 3 जा 9, 9 2 जा 18. 18 हा झाला आपला 36 आणि 18चा HCF म्हणजेच हायेस्ट कॉमन फॅक्टर. आता आपण याच नंबरचं LCM सुद्धा काढायला शिकणार आहोत, म्हणजे बघणार आहोत आपण. आता एकच स्टेप राहिली त्याची, बघा. LCM म्हणजेच काय, लोएस्ट कॉमन मल्टिपल. तर काय करूयात आपण, HCF घ्यायचा आणि उरलेले सगळे अनकॉमन फॅक्टर घ्यायचे. अनकॉमन फॅक्टर, आता HCF आला 18 आणि अनकॉमन काय उरले, 2. म्हणजे 18 2 जा 36, हा झाला LCM कशाचा, 18 आणि 36चा. सगळं कळालं आहे, प्रत्येक पॉईंट कळाला आहे. काही कळलं नसेल तर प्लीज मला कमेंट करा. आणि आता आपण पुढच्या समकडे जाऊया. बघा मुलांनो, आपण सेकंड सम बघतोय. प्राईम फॅक्टरायझेशनने HCF आणि LCM काढण्याचं 24 आणि 40. आपल्याला 24 आणि 40चं HCF आणि LCM काढायचे प्राईम फॅक्टरायझेशन मेथडने. लक्षात घ्या, अजून 2-3 प्रकारे HCF LCM काढता येतो. तर आपण आज बघतोय प्राईम फॅक्टरायझेशन मेथड, म्हणजे दिलेल्या नंबरचे प्राईम फॅक्टर शोधायचे. असे फॅक्टर जे फायनल फॅक्टर असे असतील ते की जे दुसऱ्या कुठल्याच टेबलमध्ये ते नंबर येत नाही, म्हणजे प्राईम नंबर असतील ते. ओके, तर बघा आधी पहिले आपण 24चे फॅक्टर शोधू. बघा 24च्या युनिट प्लेसला आहे 4, 2ने डिवाइड होणार. 2 12 जा 24, 2 1 जा 2, 2 2 जा 4, आले 12. 12च्या युनिट प्लेसला परत 2 आहे, म्हणजे 2ने डिवाइड होणार. 2 6 जा 12, 6 पुन्हा 2च्या टेबलमध्ये आहे. 2 3 जा 6, 3 फक्त 3च्याच टेबलमध्ये, सो 3 लिहायचं आणि 3 1 जा 3 म्हणून 1 इकडे लिहायचं. म्हणजे 2 2 2 आणि 3 हे झाले प्राईम फॅक्टर्स कशाचे, 24चे. असेच आपण 40चे प्राईम फॅक्टर शोधून घेऊयात. आता बघा 40च्या युनिट प्लेसला 0 आहे, म्हणजे 2ने डिवाइड होणार. ही अशी आधी मांडणी करून घ्यायची. 2ने 40ला डिवाइड केले की येतात 20. कसं काय, 2 2 जा 4 आणि 2 0 जा 0. परत 0 आहे युनिट प्लेसला, म्हणजे 2ने डिवाइड होणार. 2 10 जा 20. परत 0 आहे, म्हणजे 2ने डिवाइड होणार. 2 5 जा 10. आणि 5ला फक्त 5नेच डिवाइड होतं, म्हणून 5 लिहायचा. 5 1 जा 5, इकडे 1 लिहायचा. बघा 2 2 2 आणि 5 हे झाले प्राईम फॅक्टर्स 40चे. ठीक आहे, ते आता शेजारी आधी आपण मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये लिहून घेऊया. बघा 24चे प्राईम फॅक्टर्स आहेत 2 2 2 3 टाईम आणि एकदा 3. चेक करा, 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 3 जा 24.
म्हणजे आपले प्राईम फॅक्टर्स बरोबर आहे. तसंच 40चे पण आपण लिहून घेऊया. तुम्ही हे मी जाग्याभावी शेजारी करते, तुम्ही ही स्टेप या फॅक्टर्सच्या खाली करून घेतली तर बरं होईल. 40चे प्राईम फॅक्टर्स काय, 2 3 टाईम आहे, 2 × 2 × 2 आणि मल्टिप्लाइड बाय 5. आपण याचे पहा चेक करूया. 2 to the 4, 4 to the 8, 5 to 40. म्हणजे आपले प्राईम फॅक्टर्स अगदी परफेक्ट आहेत. आता नेक्स्ट स्टेप काय, HCF काढण्यासाठी आधी कॉमन फॅक्टर्सला अंडरलाईन करून घ्यायची दोन्हीची मिळून. आता बघा 2 2 2 हे एवढे कॉमन आहेत आपले फॅक्टर्स. हां, मग इकडे आधी आपण काय करूयात, खाली कॉमन फॅक्टर्स लिहून घेऊयात. कॉमन फॅक्टर मी शॉर्टकट लिहिलं आहे, 2 2 आणि 2. मग आता आपल्याला काय करायचं आहे, HCF काढायचं आहे. HCF म्हणजे काय, सगळ्या कॉमन फॅक्टर्सचं प्रोडक्ट म्हणजेच मल्टिप्लिकेशन. ते आलं 2 to the 4, 4 to the 8. म्हणजे 8 आला HCF कशाचा, 24 आणि 40चा. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला, LCM काढायचं आहे. LCM म्हणजे लोएस्ट कॉमन मल्टिपल. मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं, LCM काढायला काय करायचं, HCF याचा अजून एक तुम्हाला मी फॉर्म्युला सांगते. कॉमन फॅक्टर मल्टिप्लाइड बाय अनकॉमन फॅक्टर. आता कॉमन फॅक्टर मी मगाशी लिहिलं होतं तर HCFच काय असतो, सगळ्या कॉमन फॅक्टरचं प्रोडक्ट असतं. मग तुम्ही HCF म्हणा किंवा कॉमन फॅक्टर्सचं प्रोडक्ट म्हणा किंवा ऑल कॉमन फॅक्टर म्हणा, एकच आहे. मग कॉमन फॅक्टर्स काय आले, 2 2 2 आणि अनकॉमन काय उरलं, इथे 3 उरलं आणि ते 5, दोन्ही घ्यायचं. ठीक आहे. आणि त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं की आलं आपलं LCM. आता 2 2 to the 4, 4 to the 8 आपल्याला माहितीच आहे, 8. आणि इकडे 5 to the 15 आणि 15 8चा किती, 120. म्हणजेच 24 आणि 40चा LCM आला 120 आणि HCF काय आला, आपला 8 आणि LCM आला 120. ओके. आपण फॅक्टरायझेशन मेथडने 2 सम केलेत. आता आपण नेक्स्ट मेथड बघूया, ती आहे कॉमन डिव्हिजन मेथड. ती कशी करायची ते पण दाखवते. बघा मुलांनो, आपली सेकंड मेथड आहे कॉमन डिव्हिजन. त्यालाच कोणी कॉमन फॅक्टरायझेशन मेथड पण म्हणतात. त्याच्यासाठी आपण सम घेतले 24 आणि 36. आता आपल्याला 24 आणि 36चे पुन्हा फॅक्टर्स पाडायचे, पण ते दोघांचे सेपरेट न पडता एकत्र पाडायचे. ते कसे ते आपण बघूया. 24 आणि 36 असे साईड बाय साईड लिहून घ्यायचे. मग अशी जशी मी मांडणी केली होती तशीच करायची, पण ही दोघांची एकत्र करायची. मग दोघांना एकत्र कसं डिवाईड करायचं, कसे फॅक्टर्स पाडायचे ते नीट लक्ष देऊन बघा. अशी मांडणी केली की अशी एक आडवी लाईन ओढायची. आता 24 आणि 36चा कॉमन डिवायझर शोधायचा आहे आपल्याला. डिवायझर शोधायचा म्हणजे काय, असा नंबर शोधायचा आहे ज्या नंबरच्या टेबलमध्ये हे दोन्ही नंबर असतील. ठीक आहे. आता बघा, आधी तुम्ही म्हणाल तिचे डायरेक्ट 8 आणि 8च्या टेबलमध्ये घेऊन टाकू आपण, पण मी पहिलेच मगाशी काय सांगितलं की छोट्यात छोटा डिवायझर शोधायचा आधी. मग बघा, इथे 24च्या युनिट प्लेसला 4 आहे आणि ते 6 आहे, म्हणजे या दोन्ही नंबरला 2ने डिवाईड होत आहे. मग इकडे 2 लिहायचा, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 12 2 जा 24, म्हणजे आपलं हे बरोबर आहे. आणि 2ने 36ला सुद्धा डिवाईड करायचं. आता 18 2 जा 36 आपल्याला माहिती आहे, म्हणजे 36ला 2ने डिवाईड केलं की 18 येतं. 2 1 जा 2, 3 मधून 2 कट झाले की 1 उरतो आणि 1 आणि 6 16 आणि 2 8 जा 16, 18 2 जा 36, म्हणजे आपलं हे बरोबर आहे. पुन्हा 12 आणि 18च्या युनिट प्लेसला 2 आणि 8 आहे, मग हे दोन्ही नंबर पुन्हा 2ने डिवाईड होतील. 2 6 जा 12 आणि 2 9 जा 18. आता बघा, इथे ट्विस्ट आहे. मला सांगा, 2 3 6 हा 2च्या टेबलमध्ये आहे, पण 2च्या टेबलमध्ये 9 आहे का, नाही आहे. म्हणजे 2ने इथे डिवाईड होऊ शकत नाही दोन्ही नंबरला.
मग काय होईल, मग कुठला नंबर आहे ज्याच्या टेबलमध्ये हे दोन्ही नंबर आहेत, म्हणजे थोडक्यात त्या नंबरने ह्या दोन्हीला डिवाइड होईल, तर तो आहे 3. कारण 3 2 जा 6, 3 3 जा 9. बघा आता हे 2 आणि 3 हे प्राईम फॅक्टर्स आलेत. 2 दुसऱ्या कुठल्याच टेबलमध्ये नाही, फक्त 2च्या स्वतःच्या आणि 1च्या आहे. आणि 3 पण फक्त 3 आणि 1च्याच टेबलमध्ये, दुसऱ्या कुठल्याच टेबलमध्ये नाही. हे दोन आले आपले प्राईम फॅक्टर, म्हणजे ह्याच्या पुढे ह्याचे फॅक्टर्स पडू शकत नाही. ठीक आहे. मग आता कॉमन फॅक्टर काय आले, कॉमन फॅक्टर काय आले, कुठले असतात कॉमन फॅक्टर, ह्या साईडचे. ठीक आहे. कॉमन फॅक्टर आले 2 2 आणि 3. म्हणजेच HCF काय आला, सेम मगाचसारखंच 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 3, तो आला 2 to the 4 4 3 जा 12. HCF आला 12. आणि LCMच्या बाबतीत काय करायचं, मग इकडे सेम कॉमन फॅक्टर मल्टिप्लाइड बाय अनकॉमन फॅक्टर. कॉमन फॅक्टर आले आपले 12, म्हणजेच 2 2 3 2 2 3. आणि अनकॉमन काय उरले, 2 आणि 3. इकडे फक्त अंडरलाईन करून घ्यावं लागत नाही, कारण की ॲटोमॅटिक कॉमन फॅक्टर एका साईडला तयार होतं. आता ह्या सगळ्याचं मल्टिप्लिकेशन कॉमन आणि अनकॉमनचं म्हणजे LCM. बघा 2 to the 4 4 3 जा 12 12 2 जा 24. आणि 24 3 जा, जर टेबल येत नसेल तर असं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. 4 3 जा 12, 1 इन माइंड, 3 2 जा 6 प्लस 1 7. 72 आला LCM आणि 12 आला HCF. कशाचा, 24 आणि 36चा कॉमन फॅक्टरायझेशन मेथडने किंवा कॉमन डिव्हिजन मेथडने. आलं लक्षात. आणि असंच आपण हे 2 नंबरचं आपण कॉमन फॅक्टर्स काढले. असे आपण 3 नंबरसुद्धा ॲट अ टाईम करू शकतो, ते आपण नेक्स्ट सममध्ये बघूया. ठीक आहे. बघा मुलांनो, आपण कॉमन डिव्हिजन म्हणजेच कॉमन फॅक्टरायझेशनसाठी दुसरं सम घेतलं आहे 18 27 आणि 45. आता मी मुद्दामून तुम्हाला कळण्यासाठी 3 नंबरचं करून दाखवते. सेम मांडणी करायची, 18 थोडी जागा सोडून 27 आणि थोडी जागा सोडून 45. आणि मग अशा लाईन मारून घ्यायच्यामध्ये इकडे पण एक लाईन मारायची, तेव्हा लागतील तशा स्लिपिंग लाईन मारून घ्यायच्या. ठीक आहे. आता असा नंबर शोधायचा ज्या नंबरने या तीनहीला डिवाइड होईल. आता बघा इथे 8 आहे, पण इथे 7 आणि 5 हे ऑड नंबर आहेत, म्हणजे 2ने डिवाइड होणार नाही. मग 3ने होतं का बघण्यासाठी आपण आपली जी आधीची व्हिडिओ आहे, याच्या आधीचं नाही, खूप आधी टाकलेलं आहे. मी तुम्हाला सगळ्याच्या लिंक देते, तुम्ही कमेंट करा कुठली लिंक हवी आहे ती पाठवून देईल. 3ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे, जे नंबर्स आहेत त्याच्या डिजिटचे ॲडिशन करायची. ती ॲडिशन जर 3ने डिवाइड झाली तर तो नंबरसुद्धा 3ने डिवाइड होतो. बघा आता 1 + 8 तुम्हाला माहिती आहे 18 हा 3च्या टेबलमध्ये आहे, पण मी का सांगते, जर मोठा नंबर असेल तर तुम्हाला टेबलचा उपयोग नाही येऊन, मग तेव्हा आपण ह्याची पटकन टेस्ट करून बघायची. 1 + 8 9 3च्या टेबलमध्ये आहे, म्हणजे 18 3ने डिवाइड होणार. 2 + 7 9 सेम डिवाइड होणार. 4 + 9 पण 4 + 5 पण 9, म्हणजे हे तीनही नंबर 3ने डिवाइड होत आहे. बघा 3 6 जा 18, 3 9 जा 27. आता 45ला 3ने डिवाइड केलं की 15 येतं. तुम्हाला तोंडी येत नसेल तर डिव्हिजन साईडला करून बघा. 3 1 जा 3, 4 मधून 3 गेला 1 उरला, आणि हे 5 15, 3 5 जा 15. ठीक आहे. आता हे 3 परत 6 9 आणि 15 हे नंबर पुन्हा 3ने डिवाइड होणार. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे 3 2 जा 6, 3 3 जा 9, 3 5 जा 15. आता हे आले काय, प्राईम नंबर झाले. कुठले, 2 3 आणि 5 हे झाले प्राईम नंबर. याच्या पुढे ह्याचे फॅक्टर्स पडत नाही. आणि हे झाले कॉमन नंबर. हां, मग आता इथे लिहूयात आपण कॉमन फॅक्टर्स. ते आले 3 3. मग HCF, दॅट्स वाय HCF बरोबर
कॉमन फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच HCF असतो. 3 3 जार 9. मग आता LCM करायचं आहे आपल्याला. LCM काय होणार? LCM लोएस्ट कॉमन मल्टिपल इज इक्वल टू कॉमन फॅक्टर घ्यायचे आणि उरलेले अनकॉमन सगळे घ्यायचे. म्हणजे 2 3 आणि 5. 2 3 5 सगळ्या मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये लिहायचे आणि सगळ्याचं प्रोडक्ट करायचं. बघा 5 3 जार 15. 15 2 जार 30. 30 3 जार किती? 90. 90 3 जार 9 3 जार 27. 270. आपला 18 27 आणि 45चा LCM आला 270 आणि HCF आला 9. तुम्ही क्रॉस चेक करून बघा, आपलं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. बघा आता आपण थर्ड मेथड पाहणार आहोत, फॉर्म्युला मेथड. या मेथडला आपण गोल्डन फॉर्म्युला पण म्हणू शकतो LCM किंवा HCM काढण्यासाठी, किंवा यानुसार आपण प्रोडक्ट पण 2 नंबर दिलेत, LCM दिले HCF दिले, तर 2 नंबरपैकी 1 नंबर फाइंड आउट करा. असे 2-3 प्रकारे हे सम येऊ शकतं. तर सम कशा प्रकारे येतं बघा, त्याचा आधी फॉर्म्युला बघा जो आपण गोल्डन फॉर्म्युला म्हणून म्हणतोय. आणि हे या फॉर्म्युलाने 2 नंबरचा LCM HCF एकदम फास्टेस्ट पद्धतीने काढू शकतो आपण. ठीक आहे. फॉर्म्युला आहे LCM मल्टिप्लाइड बाय HCF इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ 2 नंबर, म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ 2 नंबर. ओके. तर सम कुठल्या पद्धतीने येईल? HCF ऑफ 15 अँड 20 इज इक्वल टू 5. म्हणजे 15 आणि 20चा HCF आहे 5. तर आपल्याला LCM काढायचं आहे. मग आपला फॉर्म्युला वापरायचा LCM मल्टिप्लाइड बाय HCF इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स. LCM काय आहे तो काढायचा आहे, तो लिहायचा आहे तसा. ठीक आहे. HCF आहे 5 तो दिलेला आहे. प्रोडक्ट ऑफ 2 नंबर म्हणजे 15 मल्टिप्लाइड बाय 20. आता बघा आपल्याला LCM काढायचा आहे, मग त्याला आहे तिथेच ठेवायचं. आणि हा मल्टिप्लाइड 5, आपण इक्वेशन सॉल्विंगचे अनेक व्हिडिओ बनवले, ते हवे असतील तर मला कमेंट करा, मी तुम्हाला लिंक पाठवते. मल्टिप्लाइड 5 इज इक्वल टू साईनच्या राईटला गेलं की अपोजिट साईन होतं. म्हणजे मल्टिप्लाइडचं डिवाईड होतं, डिवाईडचं मल्टिप्लाइड होतं, ॲडिशनचं सबट्रॅक्ट होतं, सबट्रॅक्टचं ॲडिशन होतं. इथे LCM फाइंड आउट करायचं. त्याच्या शेजारी मल्टिप्लाइड 5 आहे, ते इकडे गेल्यावर झाले डिवाइड 5. ओके. अपॉन 5 म्हणजे डिवाइड 5. आता लोएस्ट टर्म करायची. पायच्या टेबलमध्ये 15 पण आहे, 20 पण आहे. कुठले पण एका नंबरला डिवाइड करा 5ने. 5 1 जा 5, 5 4 जा 20. दॅट्स वाय LCM इज इक्वल टू 15 4 जा 60. 60 हा आला आपला LCM कशाचा? 15 आणि 20चा. ओके. आणि HCF तो ऑलरेडी दिलेलाच आहे, तो काय आहे? 5. राईट. हा ऑलरेडी दिलेला आहे आणि हा आपण फाइंड आउट केला आहे LCM. अजून 1-2 मेथड आहेत, ते आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.